सुख वाटे हेची ठाई बहुपायी संताचिया म्हणवुनी केला वास नाही नाश तये ठाई न करवे हाली चाली निवारली चिंताही म्हणवुनी केला वास नाही नाश ते ठाई तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता म्हणवुनी केला वास नाही नाश ते ठाई पांडुरंगा करू धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा ओम नमो शिवादी ओम नमः शिवाय भावरी सुख वाटे हेची ठाई बहुपायी संताचिया म्हणवुनी केला वास नाही नाश ते ठाई. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कलश वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा संतांची संगती का केली याचं उत्तर देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या या दहिगाव गावामध्ये भगवान दधेश्वराच्या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने परमपूजनीय वैकुंठवासी पूज्य महाराजांच्या प्रेरणेनं आशीर्वादाने सुरू झालेला हा कार्यक्रम, तोच परंपरेचा वारसा आपल्या सर्वांचे गुरुस्थानी असणारे श्री हरिभक्तीपरायण सुदाम महाराज आदमने
हा वारसा त्या ठिकाणी तो परंपरेचा चालवतायत. त्यामध्ये परिसरातील सर्व महाराज मंडळी, गुरुजन वर्ग, त्यामध्ये प्रामुख्यानं श्री हरिभक्तीपरायण आमच्या गुरुस्थानी असणारे गणपत महाराज आहेर, त्याचबरोबर त्या ठिकाणी बाकीचे सर्व टाळकरी मंडळी, सर्व मृदंग वादक आणि माझ्यासोबत आलेले श्री हरिभक्तीपरायण गोसेवक हरी महाराज घाडगे, बाकीच्यांचे सर्वांचे नावं मला लक्षात नाहीत, माहीत नाहीत, म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ज्यांच्यामुळं माझा आवाज तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी यथायोग्य पोहोचतोय ती सुंदरशी असणारी संशिष्टी आणि तुम्ही सर्व त्या ठिकाणी स्तोत्रवर्ग. भगवान ददेश्वरांचा हा महाशिवरात्री उत्सव आपण थोडा आवाज देऊन थोडा वेको ठेवा, थोडी लपक राहू द्या. भगवान ददेश्वरांचा हा आपण त्या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा करत आहेत. मागच्याही वर्षी महाराजांनी ही सेवा त्या ठिकाणी मला दिली होती आणि याही वर्षी महाराजांनी ही सेवेचा योग परत त्या ठिकाणी या ठिकाणी आणला. तेवढ्याच संख्येनं त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. मला वाटतं मागच्या दिवशी माझी पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा होती, तो इतकाच पण थोडासा कमी समाज होता. यावर्षी थोडा फरक असा आहे की पार्वतीचीच संख्या वाढली, महादेवाची संख्या तेवढीच आहे. मला वाटतं एक वेळेस महादेव येतील पण पावणे नवले येते काय काय पार्वती माता मात्र 7 वाजल्यापासून बरोबर त्या ठिकाणी 9 वाजेपर्यंत थांबतील. आता असे कारण घरी तर स्वयंपाक नाहीच ना, पण सर्व पार्वती मातेने जर ठरवलं की जसे आपण 7ला येतो तसे आपले महादेव बी 7ला आणायचे तर ते नक्की येतील 7ला, बरोबर नक्की येतील. कदाचित सर्व महिला मंडळी म्हणतील आमचं कशाच ऐकत येते, मग तुमचं ऐकून वाईली बरे निघले. याचा अर्थ असा आहे की 7 वाजल्या 7 ते 9 आपली सेवा आहे आणि या 7 ते 9 सेवेत आपण त्या ठिकाणी सर्वजण एकत्रित आहोत. जगद्गुरु तुकोबाराय आपण संतांची संगती का केली याचं उत्तर या अभंगाद्वारे देत आहेत. बघा, आपण जर तुकोबारायांचा गाथा बघितला तर तुकोबाराय देवाकडं आम्ही काही मागणार नाही असा त्या ठिकाणी आपला स्वभाव गाथ्यामध्ये सांगतायत. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, किंवा जो कोणी मागत असेल तर हात पसरी जिने धिगत्याचे. याचा अर्थ असा आहे की तुकोबाराय आपला स्वभाव प्रगट करत असताना सांगतात की मी देवाला काही मागणार नाही आणि जो मागतो तो आम्हाला आवडतही नाहीये. पण ज्यावेळेस संतांची संगती मागण्याची तुकोबारायला इच्छा निर्माण होते त्यावेळेला मात्र तुकोबाराय आपला काही न मागण्याचा बाणा बाजूला ठेवतात आणि संतांची संगती मात्र तुकोबाराय देवाकडून हट्टाने मागून घेतात, हट्टाने मागतात. देवाला सुद्धा आव्हान करतात, देवा तुला जर मला काही द्यायचंच असेल, तुला वाटत असेल की मला काहीतरी द्यावं, तर तू मला बाकीचं काही न देता तुला जर उदारच व्हायचं असेल तर हो तू उदार आणि ठेव मला त्या संतांच्या पायाजवळ. तुका म्हणे आता उदार तू द्यायचंच असेल काही मला आणि मला देऊन जर तुला उदार पण गाजायचं असेल तर हो तू उदार आणि ठेव मला त्या संतांच्या पायाजवळ. देवाने सांगितलं महाराज एक काम करा ना, संतांच्या संगतीच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरं काहीतरी देतो ना. महाराज म्हणले ठीक आहे देवा, काय देशील मला सांग अगोदर. जे लोक संसारिक लोक संपत्तीच्या पाठीमागे लागले ती संपत्ती तुम्हाला देतो.
किंवा परमार्थिक लोक ज्या मुक्तीच्या पाठीमागे लागले, ती मुक्ती तुम्हाला देतो. तुकोबारायने सांगितलं, ऐक देवा, संसारिक लोक ज्या संपत्तीच्या पाठीमागे लागले, ती संपत्तीही मला नको. आणि परमार्थिक लोक ज्या मुक्तीच्या पाठीमागे लागलेत, ती मुक्ती मला नको. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. काहो महाराज, सध्याच्या काळामध्ये संपत्तीच्या पाठीमागे माणसं जेवढे लागलेत, तेवढं कशाच्याच पाठीमागे नाहीयेत. त्या संपत्तीच्या धुंदीमध्ये माणसं माणुसकी कधीच विसरून गेलेले आहेत. माणसं सध्या माणसाला नाही ओळखीत, त्या माणसाच्या खिशातल्या पैशाला ओळखतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तो समोर मनुष्य दिसला की याची प्रॉपर्टी काय आहे, किती आहे, असं पाहूनच त्याच्याशी वागणूक केल्या जाते. संपत्तीलाच त्या ठिकाणी सध्या मान्यता आहे, माणसाला किंमत नाहीये. काय वेडे झालेत माणसं संपत्ती करता. त्या संपत्ती करता त्या ठिकाणी माणसं स्वतःचं जीवन सुद्धा ववाळून टाकतायत संपत्ती कमवण्याच्या बाबतीमध्ये. आणि तुम्ही सांगतात महाराज ती संपत्ती नको. का नको तुम्हाला ती संपत्ती? तुकोबारायने सांगितलं, हे बघा, संपत्तीनं मनुष्य फक्त श्रीमंत होतो, सुखी नाही होत. आपली त्या ठिकाणी एक समजूत होऊन बसली की आपण जर श्रीमंत झालो तर सुखी होत. पण तसं नाही सज्जनांनो. या जगात जर संपत्तीनं श्रीमंत होऊन जर मनुष्य सुखी झाला असता, तर परमार्थ नावाचा सुखाकरता दुसरा मार्ग संतांनी आपल्याला सांगितलाच नसता. राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे. जर संपत्तीना सुखी होत असते तर हे राज्य त्याग करून, पूर्वीचे त्या ठिकाणी राजे लोक वनवासात गेले, त्यांनी त्याग करून परमार्थाचा मार्ग का स्वीकारला? 18 भार वनस्पती फुले फुले उळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. बऱ्याच उलट गंमत अशी आहे की जेवढा मनुष्य श्रीमंत होईल तेवढा त्याला जास्त हात पसरावा लागतो, आणि जेवढा मनुष्य गरीब असेल तेवढा त्याला कमी हात पसरावा लागतो. म्हणजे उलट श्रीमंतीच्या जीवनामध्ये त्यांचा भिकारीपणा वाढतो. गरीबाला जास्त नाही मागावं लागत महाराज. गरीब त्या ठिकाणी कमी मागतात, श्रीमंताला जास्त मागावं लागतं. एखाद्याला जर नुसतं ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल तर त्याला मागावं लागतं तेवढ्या त्या गल्लीपुरतं, वार्डापुरतं. त्याच्यापेक्षा मोठं पद जर त्याला सरपंच व्हायचं असेल तर त्याला मागावं लागतं गावभर. त्याच्यापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी त्याला मोठं व्हायचं असेल, झेडपी सदस्य किंवा त्या ठिकाणी व्हायचं असेल ते सर्कल मागावं लागतं. त्याच्यापेक्षा मोठं आमदार व्हायचं असेल तर त्याला तालुकाभर मागावं लागतं, जिल्हाभर म्हणा, काय असेल ते. म्हणजे जेवढं मोठं व्हायचंय तेवढी त्याची मागण्याची व्याप्ती वाढते. रामायणातला खूप सुंदर प्रसंग आहे बघा. हनुमंतरायांच्या दृष्टिकोनातून लंकेचा राजा रावण आहे आणि हनुमंतरायाच्या समोर त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी वनवासात आहेत. परंतु हनुमंतराय मानत असताना रावणाला नाही मानत त्या ठिकाणी रामाला मानतायत. काय कारण, कसा प्रसंग आहे ऐका. ज्यावेळेस हनुमंतराय सीतामातेचा शोध घेण्याकरता लंकेला गेले, सीतामातेचा शोधही लागला. शोध लागल्याच्या नंतर सीतामातेला त्यांनी विनंती केली, माते खूप भूक लागली आहे, काहीतरी खाण्याची आज्ञा द्या. सीतामातेने सांगितलं, काय खाता? समोर फलवाटिका आहे राजाची, ती खातो, त्यातले फळं खातो. सीतामातेने सांगितलं, ते दुष्ट माणसाची फळं आहेत, ते खाऊ नको. पण नाही, खूप भूक लागली, मला खाऊ द्या. शेवटी सीतामातेने आज्ञा दिली, फळं खा, पण कोणते खा? बोला ना. खाली पडलेले फळं खा, झाडावरची नको खाऊ. खाली पडलेले फळं खायला सुरुवात केली, पण खाली पडलेले फळं खाऊन काही हनुमंतरायाचं पोट भरलं नाही. हनुमंतरायाने मग खाली पाडून खायला सुरुवात केली. म्हणजे याला म्हणतात नियमात बसून भ्रष्टाचार. जसं घोटाळा करायचा फक्त बीजेपीत आपलं ते प्रवेश केला की सारे ते झाकल्या जात आहे, सारं काही होत नाही असं ते. म्हणजे हनुमंतरायाने ते खाली पाडून खायला सुरुवात केल्यानंतर झाड असे होळायचे आणि खाली पडले की मग खायचे. झाड मोडायला लागलं. त्या बगीचेत काम करणारे माणसं होते, त्यांनी पाहिलं कोणीतरी बगीचेत विध्वंस करायला सुरुवात केली. ते आले हनुमंतरायाला मारण्याकरता, पाठवण्याकरता, पण ते हनुमंतराय होते
ताकदवान होते, त्यांनी त्या ठिकाणी ते पाठीमागं पाठवले. नंतर रावणाकडे गेले, रावणाने अखाया कुमार पाठवला, तोही मारला. नंतर इंद्रजिताला पाठवलं आणि इंद्रजिताने हनुमंतरायाला ब्रह्मपाशामध्ये बांधून रावणासमोर नेलं. रावणासमोर नेल्याच्या नंतर रावणाने विचारलं, कोण आहे तू? काय या लंकेमध्ये आला? का बगीचेचा विध्वंस केला? त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं, मी रामाचा सेवक आहे आणि या देहाला हनुमान अशा प्रकारचं म्हणतात. रामाचा सेवक आहे म्हटल्याबरोबर रावण गदागदा हसला. का रे वानरा, काय त्या रामाचा सेवक होऊन बसला रे? तुला कळतंय का माणसाने कोणाचं सेवक बनावं? माणसाने अशा मालकाचं सेवक बनावं, तो मालक 2 गुणांनी युक्त असला पाहिजे. किती गुणाने? 2 गुणांनी युक्त असला पाहिजे. एक तर तो मालक श्रीमंत असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तो मालक त्या ठिकाणी बलवान असला पाहिजे. श्रीमंत आणि बलवान माणसाचं जर आपण सेवक बनलो तर काही कमी पडत नाही. श्रीमंत पाहिजे मालक आपला. आपल्या दहीगावला बाजार कोणत्या दिवशी असतो? मार्केट, शेअर मार्केट नाही बरं, भाजी मार्केट म्हणतो मी असं, कारण तुमच्या तालुक्यात ते उच्चारण बी अवघड झालंय आता. विठाला रविवारी असतो ना भाजी मार्केट, रविवारी असते. तर मालक असा असला पाहिजे की शनिवारी संध्याकाळीच मालकाने आपले 7 दिवसाचे रोजंदारीचे पैसे घरी आणून दिले पाहिजे. असा नसला पाहिजे मालक की रविवारी दिवसभर त्याने बाजारात गाठ पडू दिली नाही, संध्याकाळच्या त्याला आपण गाठीलं त्याला शेवटी, आणि गाठील्याच्या नंतर पाहिलं तर त्याची पिशवी मोकळी ना आपली पिशवी मोकळी, तोच आपल्याला 400-500 रुपये बाजाराला मागायला लागला. असे मालक नसला पाहिजे. मालक असा असला पाहिजे की त्यांनी शनिवारी संध्याकाळीच आपले पैसे दिले पाहिजे. आणि परत त्याच्या शेतात काम करत असताना जर शेजाऱ्यासंग वाद झाला तर मालकाने येऊन तो वाद मिटवला पाहिजे. अरे ज्या रामाचा सेवक तू बनला, तो राम त्या ठिकाणी श्रीमंतही नाहीये आणि बलवान नाहीये. श्रीमंत कसा नाही? ऐक हनुमंतराय, वनवासात राहणार आहे, गादीवर बसायचं तर वडिलांनी काढून दिलं म्हणजे एका टायमाचं खाल्लं तर दुसऱ्या टायमाची खायची पंचत आहे तुझ्या रामाची. श्रीमंत नाहीये आणि परत बलवान नाहीये. रामाची सीता मी चोरून आणली तर रामाने यायला पाहिजे होतं सीता पाहायला. तो घाबरतोय मला, एवढं समुद्र उल्लंघन नाही करू शकत तुमचा राम. तुला पाठवलं याचा अर्थ तुझा राम दुर्बल आहे आणि परत तुझा राम त्या ठिकाणी गरीबही आहे. माझ्याकडे बघ, मी किती श्रीमंत आहे. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं माझी सोन्याची आहेत, इतका श्रीमंत आहे. आणि बलवान म्हणशील तर नवग्रहाच्या पायऱ्या आहेत. 36 कोटी देव, 33 कोटी देव बंदीशाळेत आहेत. कुंभकर्णासारखा त्या ठिकाणी भाऊ आहे, इंद्रजितासारखा मुलगा आहे, इतका त्या ठिकाणी मी बलवान आहे. तू माझा जर सेवक बनला तर त्या ठिकाणी मी तुझं संरक्षणही करीन. असं बायका पाहायला पाठायचो नाही म्हणे तुला. आणि परत जर त्या ठिकाणी माझा सेवक बनला तर हे 7 कोटीची घरं सोन्याचे आहेत ना, त्यातलं 1 तुला देऊन टाकतो. मला वाटतं ते हनुमंतराय होते म्हणून जमलं. नाहीतर आताच असता म्हणलं असता रावणा, अरे नुसतं घरच देतो रे, 1 काय देतो, मी तिकडचं नावही आणतो निशाणही आणतो, काही ठरत नाही, सारा घेऊन येतो. हनुमंतराय म्हटले म्हणजे अरे मी तुझ्या रामापेक्षा बलवानही आहे आणि मी तुझ्या रामापेक्षा श्रीमंतही आहे. माझा जर सेवक बनला तर हे सारं तुला ऐश्वर्य देतो मी. हनुमंतराय म्हटले ऐक रावणा, अरे तू स्वतःलाच माझ्या रामापेक्षा बलवान समजतो, माझ्या रामापेक्षा श्रीमंत समजतो, पण माझ्या रामा इतका तू बलवान नाही आणि माझ्या रामा इतका श्रीमंत नाही. कसं काय? तू स्वतःला माझ्या रामा इतका बलवान समजतो ना, तर मीही तुला रामापेक्षा बलवान समजलं असतं. पण कधी जर तू रामाच्या देखत सीता चोरली असती तर तुझ्या ताकद होती ना, तू रामा देखत सीता चोरली असती तर मी तुला बलवान समजलं असतं. सीतेला तू रामाला तू हरणाच्या पाठीमागं पाठवलं आणि नंतर सीता चोरली, याचा अर्थ तुझ्या त्या ठिकाणी ताकद नाहीये माझ्या रामासमोर येण्याची. म्हणजे रावण बलवान नाहीये. बरं, श्रीमंत नाहीये तू माझ्या रामापेक्षा. कसं काय? अरे माझा राम तुझ्या दारात नाही आला, तू माझ्या रामाच्या दारात भिकारी होऊन आला. याचा अर्थ असा आहे की रावणाला भिकारी बनावं लागलं, आपल्या रामाला नाहीये. रामचंद्र प्रभू वनवासात आहेत, पण 80,000 बायका आहेत आणि 7 कोटी घरं सोन्याची आहेत आणि बाकीची संपत्ती आहे, पण तरी सुद्धा त्याला रामाच्या दारात यावं लागलं. याला असंच कारण आहे की संपत्ती माणसाला हातच पसरायला लावते. विठ्ठल विठ्ठल
होण्याकरताच जे कमवतो संपत्ती ती बरं होण्याकरता कमवतो, पण कमवल्याच्या नंतर लक्षात येतं याने नाही बरं होणार, ते केलं की बरं होईल. बरं ते केलं की परत असं वाटतं त्याने नाही बरं झालं, आता पुढचं केलं की बरं होईल. पण शेवटी माणसाच्या पदरामध्ये पश्चातापच पडतो. बरं होईल बरं होईल या अपेक्षेनं मनुष्य करत राहतो आणि शेवटी पदरामध्ये पश्चातापच पडतो. नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाला विचारा ना, बाबा रे तू जन्माला आला बरं झालंय का आता? तो सांगत असतो नाही ना. एखाद्या चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं की मग काय होईल? बोला ना, बरं होईल. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालेल्या मुलाला विचारलं बाबा रे मिळालं आता चांगल्या शाळेत ऍडमिशन झालं का बरं? तो सांगत असतो नाही ना. आता चांगल्या मार्काने पास झालो की मग काय होईल? बोला ना, बरं होईल. चांगल्या मार्काने पास झाल्याच्या नंतर परत विचारलं बाबा रे झाला चांगल्या मार्काने पास आता बरं झालंय का? तो सांगत असतो नाही ना. आता आरक्षण मिळालं की मग काय होईल? बरं होईल. बरं ठीक आहे बाबा मिळालं आरक्षण झालं का बरं? तो सांगत असतो नाही ना. आता चांगली नोकरी लागली की मग काय होईल? बरं होईल. चांगली नोकरी लागलेल्या मुलाला विचारलं बाबा रे लागली नोकरी आता झालंय का बरं? तो सांगत असतो नाही ना. आता हा तेच आता एखादी चांगली छोकरी मिळाली की काय होईल? बरं होईल. बोलत राहा. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी लग्नही झालं त्या मुलाला मग विचारलं बाबा रे झालंय का बरं? तो सांगत असतो नाही ना. आता मुलं बाळ झाली की मग काय होईल? बरं होईल. बरं मुलं बाळ झालेल्या माणसाला विचारलं बाबा रे झालं का बरं आता? तो सांगत असतो नाही ना. आता यांचे लग्न झाले की बरं होईल. बरं ज्यांच्या मुलाबाळाचे लग्न झाले त्या माणसाला जर आपण विचारायला गेलो बरं झालंय का, तर नेमकं घरामध्ये दोघंच म्हातारा म्हातारी राहते. काय होतं? मुलांना सुना घेऊन जाते वायली, मुलींना जावई घेऊन जाते, दोघंच म्हातारा म्हातारी राहते. तर मग त्यांना म्हणावं झालंय का बरं? ते सांगत असतात नाही ना महाराज. हा सारा कुटाणा नसता केला तर हा येथे अवघे वाया गेली दिसती सायास वाया गेली दिसती सायास तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. महाराज म्हणतात त्या ठिकाणी या संसारात संपत्ती करता प्रॉपर्टी करता जेवढे जेवढे कष्ट केलेत वायाला गेलेले दिसतात. बरं ठीक आहे महाराज मग संपत्ती नको, पण परमार्थिक लोक ज्या मुक्तीच्या पाठीमागे लागले ती मुक्ती देतात ना तुम्हाला. तुकोबारायांनी सांगितलं ती मुक्ती मला नको. का? ऐका ना देवा, पैशाने मनुष्य श्रीमंत बनतो सुखी नाही बनत. तसंच मुक्ती मिळाल्याने मनुष्य देव होतो, देवाजवळ राहतो, देवाचं स्वरूप त्याला मिळतं, पण तो सुख नाही भोगीत. मग याचा अर्थ सुख भोगायचं असेल, सुख प्राप्त करायचं असेल तर त्याला एकच पत्ता आहे, तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुख वसेची ठाई सुख वसेची ठाई सुख
सुख वाटे हेची ठाई बहुपायी संताचिया. महाराज म्हणतात देवा मला सुखाचा अनुभव येतो फक्त संतांच्याच पायाजवळ. म्हणून तुकोबाराय चकाराने सांगतात सुख वाटे हेची ठाई. चकाराने सांगतात. चकाराने म्हणजे चकार असा असतो, चकार हा अन्याची व्यावृत्ती करतो. चकाराने बाकीच्यांच्या त्या ठिकाणी आपोआपच भाग बाजूला निघून जातो. सुख वाटे हेची ठाई याचा अर्थ असा होतो की संतांच्याच पायाजवळ सुख आहे, संतांच्या पायाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठंच सुख नाही असा त्याचा अर्थ होतो. पण काही लोक उठले म्हणे महाराज एक काम करा ना. काय? हे तुमचं चरण बरोबर होईल पण तुम्ही एक काम करा. काय? याच्यातला चकार काढून टाका. सुख वाटे हे ठाई म्हणा, सुख वाटे हेची ठाई असं नका म्हणू. महाराज म्हटले का बरं? महाराज आम्ही तुम्हाला संतांच्या पायाच्या व्यतिरिक्त 4 पत्ते सुखाचे सांगतो. 4 ठिकाणी सुख आहे आणि त्या सुखाचा अनुभव 4 वर्गातले लोक घेतात आणि तुम्ही सांगता की संतांच्याच पायाजवळ सुख आहे. नुसतं संतांच्याच पायाजवळ सुख आहे असं नका म्हणू. हा, तुम्ही जर सुख वाटे हे ठाई म्हणत असले तर ते जे 4 पत्ते आहेत त्याच्यात हा एक पत्ता मिसळून आम्ही 5 पत्ते तयार करू सुखाचे, म्हणजे 5 ठिकाणं तयार करू. पण तुम्ही म्हणतायत त्या ठिकाणी याच ठिकाणी सुख आहे, हे बरोबर नाही. कसं काय? महाराज अजून दुसरीकडे सुख आहे ना. कुठं आहे? विषयी लोक पहिला पत्ता आहे. विषयी लोक विषयात सुख मानतात. दुसरा पत्ता आहे संसारिक लोक नातेवाईकात सुख मानतात. तिसरा पत्ता आहे जे ब्रह्मज्ञानी लोक आहेत ते ब्रह्मामध्ये सुख मानतात. आणि चौथा पत्ता आहे जे योगी आहेत ते आपला आत्मा सुखरूप मानतात. विषयी लोकांना विचारा विषयात सुख कशात आहे, तर ते सरळ सरळ सांगतात की विषया वाचून काही हा स्वभावाची पाही इंद्रियाचा. या इंद्रियाचा स्वभावच असा आहे की त्यांना विषयातच सुख वाटतं. विषयी लोकांना विषयात सुख वाटतं. जे संसारिक लोक आहेत त्यांना नातेवाईकात सुख वाटतं. जे ब्रह्मज्ञानी लोक आहेत त्यांना जर विचारलं कशात सुख आहे तर ते सांगतात यो वै भूमात तत्सुखम नाल्पे सुखम असते. जे व्यापक ब्रह्म आहे त्याच्यात सुख आहे, अल्पामध्ये कुठं सुख नाहीये. आणि जे योगी आहेत त्यांना जर विचारलं कशात सुख आहे तर ज्ञानोबरायांना विचारलं ज्ञानोबराय सुख कशात आहे. ज्ञानोबराय योगी असल्यामुळे ज्ञानोबराय सांगतात जैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू. आपला हृदयातला आत्माराम त्या ठिकाणी सर्व सुखरूप आहे, हे ज्ञानोबरायांचं मत आहे. मग महाराज तुम्ही 4ही पत्ते बाजूला काढले आणि 5वाच पत्ता काढला सुखाचा संतांच्या पायाजवळचा. बरं काढला तर काढला, सांगतात की चकाराने की त्याच ठिकाणी सुख आहे, दुसरीकडे कुठं सुख नाही. तुम्ही एक तर त्या ठिकाणी चकार काढा, नाहीतर मग हे पत्ते त्याच्यामध्ये घेणं आहे तुम्हाला. महाराज म्हटले हे तुझे 4ही पत्ते जर खुडून काढले तर मग माझा चकार ठेवला तर जमेल का? त्यांनी सांगितलं 9 वाजेपर्यंत खुडून काढले तर जमतील. 9च्या पुढे जर गेले तर तुमचे पत्ते ठुले तरी चालतील. आम्हाला तेवढं काही घेणं नाहीये, कारण 9 ते 11 जर कीर्तन असतं तर आम्ही एवढे जण आलोच नसतो. 7 ते 9 आहे, त्याच्यात नंतर अन्नदान आहे, त्याच्यामुळे आम्ही येतो तेवढे. तर तुम्ही सांगा काय पत्ते आहेत. महाराजांनी सांगितलं बाबा रे तुला विषयात सुख वाटतं. हो महाराज, विषयातच माणसाला सुख वाटतंय. आणि विषयी लोक विषय भोगत असताना त्यांना सुख आहे म्हणूनच ती विषय भोगतात. आपण 5 ज्ञानेंद्रियाच्या साह्याने 5 विषय भोगतो ना. कानाने शब्द विषय भोगतो, डोळ्याने रूप विषय भोगतो, त्वचेनं स्पर्श विषय भोगतो, नाकाने गंध विषय भोगतो आणि जिभेनं रस विषय भोगतो. या 5 ज्ञानेंद्रियाच्या साह्याने ज्यावेळेस आम्ही विषय भोगतो त्या टायमाला सुख होतं म्हणूनच भोगतो. जाऊ द्या, थोडंसं लई जड चाललंय, सोप्या भाषेत सांगतो. दारू पिणारा मनुष्य दारू पितो, सुख होतं म्हणूनच पितो, कारण की त्याची दारूपायी जमीन जाते, पण तरी सुद्धा दारू सोडित नाही. याचाच अर्थ त्या दारूत काय असलं पाहिजे? सुख असलं पाहिजे. तंबाखू खाणारा मनुष्य तंबाखू खातो का? सुख आहे म्हणूनच. त्या तंबाखूत जर सुख नसतं तर कशाला कोणी खाल्ली असती होती? गंमत अशी आहे त्या तंबाखूची, बाकीचे पदार्थ जर कंपनीला विकायचे असले तर ते पदार्थ खाल्ल्याच्या नंतर आपल्या जीवनात काय फायदा होणार आहे अशी त्यांना जाहिरात करावी लागते. त्यावेळेस ते माणसं ते पदार्थ खातात. पण तंबाखू नावाचा पदार्थ असा आहे
की तो स्वतः बनवणारा मालक सांगतो काय फायदा सांगतो का तोटा सांगतो? तोटा सांगतो. खाऊ नका, तंबाखूचं गणे आरोग्यास अपायकारक, कॅन्सरचं चित्र असतं. म्हणजे तंबाखू खाऊ नका तरी खातेत, याचा अर्थ त्या तंबाखूत काय असलं पाहिजे? सुख असलं पाहिजे ना महाराज. ते बरं काय करीती मूर्ख न सेविता न सरे. जर त्या ठिकाणी त्यांना ते सुख भोगायला मिळालं नाही तर जमतच नाही. काय झालं होतं सुरुवातीला ज्यावेळेस मी कीर्तनकार बनलो त्या टायमाला माझ्या डोक्यात असं एक वारं शिरलं होतं की आपण समाज सुधारायचा आणि समाज सुधारला की लोक आपल्याला मोठं मानतील आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगला मोठेपणा प्राप्त होईल. मग मी आपलं कामच सुरू केलं माझ्यावर. काय ज्या घरी जाईल त्या घरचे लोक माळकरी बनवायचे, व्यसनमुक्त करायचे. एका घरी गेलो तो मनुष्य तंबाखू खात होता. म्हटलं अहो अण्णा तुम्ही तंबाखू खातात? म्हणे हो महाराज. सोडून द्या म्हटलं ते तंबाखू. आणि तुम्ही जर तंबाखू माझं ऐकून सोडली तर तुमच्या घरामध्ये कोणाचं लग्न असेल तर आशीर्वाद द्यायला फुकट येईल, कोणाचा 10वा असेल, वर्ष श्राद्ध असेल तर कीर्तन करायला फुकट येईल, घरभरणी असली तर कीर्तन करायला फुकट येईल. त्यावेळेस जरा रेट कमी होते. हे सारं फुकट करीन म्हटलं महाराज. फक्त तुम्ही काय करा, तंबाखू सोडा. त्याने ऐकलं माझ्यावर. म्हणे महाराज तुम्ही माझ्याकरता एवढं करताय तर काय हरकत आहे तंबाखू सोडायला. दिली त्याने तंबाखू सोडून, ती फेकून दिली पुढे. संकल्प सोडला माझ्या हातानं. पण एक तंबाखू सोडल्याच्या नंतर 7-8 दिवसांनी त्याच्या मंडळीचा मला फोन आला. मला म्हणे महाराज तुम्ही आमच्या घरी आलते, आमच्या मालकाची तंबाखू सोडली. म्हणलो हो वहिनी तुमच्या घरी आलतो, सोडली तंबाखू. ते त्यांना परत खायची सांगा म्हणे. म्हटलं काय झालं वहिनी, असं कुठं असतंय का? आम्ही खाऊ नका सांगू शकतो, खा असं कसं म्हणता येईल मामाला? तुम्ही महाराज त्यांनी तंबाखू सोडल्यापासून 2 टायमाला हाणू राहिले म्हणे मला. नुसता चिडचिडा स्वभाव बनला म्हणे. जमतच नाही त्यांना. तंबाखू खाली गपचूप बसते म्हणे, काही होत नाही त्यांना. काय तर तेव्हापासून ते डोक्यातूनच काढून टाकलं आपलं पाकिट भल आपलं ते समाज सुधरू नाही तर काही हो असं नाही सुटत महाराज त्या ठिकाणी. नाही व्यसन नाही सुटत. बरं गंमत अशी आहे, बायकोनं जर एक भाजी जर 3 टायमाला केली, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि दुसऱ्या दिवशी तीच जर वाढली तर हा लगेच नुसतं असंच करतो, बाकी काही नाही. हा लगेच तिला खवळतो, तुला काय एकच भाजी जमते का, एकच भाजी एका दुसरी करता येत नाही का? पण त्या बायकोने त्याला असं म्हणायला पाहिजे, मी फक्त 3 टायमाला एक भाजी केली तर बाया मागं सावरायला लागले. झालं मी लग्न झाल्यापासून पण तवापासून ते तंबाखू चाविता. एकच तंबाखू चावतात, त्याच्यात तुम्हाला काही त्याचं काही वाटत नाही का? याचा अर्थ असा आहे की तंबाखू खाणारा तंबाखू खातो कशा करता? सुखा करता. म्हणजे व्यसन करणारे माणसं व्यसन करतायत ते सुखा करता करतात ना महाराज. आणि तुम्ही सांगतात की त्या विषयात सुख नाहीये. हा पहिला पत्ता झाला. दुसरा पत्ता आहे, संसारिक लोकांना आपले नातेवाईक सुखरूप वाटतात. आपण आळंदी पंढरपूर पैठणला गेलो की काही माणसं एकादशीच्या दिवशीच घरी येते लगेच, काही माणसं तर द्वादशीला येतात, काही माणसं तर समाधी सोहळ्याला थांबत नाहीयेत, अगोदरच आहेत. काय तिथंही त्या ठिकाणी घर आहे ना, राहण्याची खाण्याची साऱ्या व्यवस्था झाल्यात ना क्षेत्रामध्ये, पण लगेच घरी या वाटतं. त्याला एकच कारण, फक्त तिथं आपले नातेवाईक नसते. दुसरं काय, तिथं खायलाय प्यायलाय राहायलाय सारी व्यवस्था मठाने झाली ना. आता काही तसं पहिल्यासारखं राहिलं नाहीये, पण लगेच यावं वाटतं. त्याला कारण हेच आहे की फक्त आपले काय नाही तिथं नातेवाईकात राहावं वाटतं महाराज. ते आईबाप मुलाला किती जीव लावतात महाराज. तुम्ही काय सांगता संतांच्या पायाजवळ सुख आहे? त्या लेकराला आईबापापासून सुख होत आहे, आईबापाला त्या मुलापासून सुख होत आहे. आणि पुढचं पार्ट ऐका ना महाराज, बायको किती जीव लावते. ती जर जीव लावायला लागली तर ज्या आईबापाने 25 वर्ष सांभाळलं त्यांना सुद्धा विसरायला लावते. इतकं सुख देते बायको. आणि तुम्ही सांगता सुख वाटे ह्याची ठाई. आम्हाला त्या नातेवाईकातून बाजूला जावंच वाटत नाही, त्यांच्यातच राहावं वाटतं. आता पाठीमग एक 15-20 दिवसापूर्वी 75-80 वर्षाचा म्हातारा माझ्याकडे आला. मला म्हणे महाराज मुंबईला जाता का हो कधी कीर्तनाला? म्हटलं जात असतो, आलीशी एखादी सेवा तर बघा बरं डायरीत आहे का सेवा. पाहिली तर एक दिवस सेवा होती मुंबईला. मला म्हणे महाराज मला यायचं तुमच्याबरोबर मुंबईला कीर्तनाला. म्हटलं बाबा कशाला, पण काय 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 काम आहे तुमचं मुंबईला? त्याने ते मुंबई नुसती टीव्हीत पाहिली म्हणे, ऐकली फक्त, मी प्रत्यक्षात नाही पाहिली, मला मुंबई पाहिजे आहे, तुम्ही मला तेवढं घेऊन चला. म्हटलं ठीक आहे, बाबाची इच्छा आहे तर घेऊन जाऊ. त्या दिवशी बाबाला लवकर गाडीत टाकलं, घेऊन गेलो मुंबईला. संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर मंदिरातच राहायची व्यवस्था होती. तिथं एका माणसाला ओळखीचं करून घेतलं, कार्यकर्त्याला. म्हटलं अहो उद्या त्या ठिकाणी मला मुंबई पाहिजे, ह्या बाबाला मुंबई दाखवायची आहे,
तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला मुंबई दाखवा. तो म्हटला सकाळी 7:30ला तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला मुंबई दाखवायला घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो, स्नान करून त्या माणसाच्या घरी गेलो. आता ते मुंबईमध्ये बिल्डिंगा मोठमोठ्याल्या, ज्या माणसाला भेटायला जायचो तो 25व्या ताळावर राहायला, इतक्या उंच. आता इतक्या मोठ्याल्या बिल्डिंगा असल्या की मग खालीवर जाण्याकरता नुसत्या पायऱ्या नसतात, त्याला लिफ्ट राहतं. त्या लिफ्टच्या तोंडाला मी एका बाजूने बसलो आणि ते बाबा एका बाजूने बसले. आणि त्या माणसाला फोन केला, म्हटलं अहो आम्ही आलोत खाली, तुम्ही या आम्हाला मुंबई दाखवा. तो म्हटलं एक 10-15 मिनटं थांबा, आवरून आलोच म्हणे खाली. 10-15 मिनटं एका लिफ्टच्या तोंडाला एका बाजूला, मी तो बाजूला बसला. आता त्या बाबांनी कधी त्या ठिकाणी मुंबई पाहिली नव्हती, लिफ्टही पाहिलं नव्हतं. गंमत अशी असते शहरामध्ये, पहाटे 5-5:30ला रस्ते मोकळे असल्यामुळं म्हातारे माणसं चालायला जातात बाहेर पाय मोकळा करायला. आणि 5-5:30 वाजता जे म्हातारे माणसं चालायला गेले ते चालून 7-7:30 वाजता त्या लिफ्टमध्ये बसून वर जाते. आणि 7-7:30 शाळेची वेळ असल्यामुळं वरून त्या ठिकाणी पोरपोरी त्या लिफ्टमध्ये बसून खाली येते आणि शाळेत जाते. ती 7ची वेळ अशी असते तिथं. ते नेमकं आम्ही 7-7:30ला बसलेलो. जे म्हातारे माणसं पाय मोकळे करायला गेले ते आपले यायचे, ते लिफ्टमध्ये बसायचे, लिफ्टचे दरवाजे लागले की थोड्या वेळानं परत उघडायचे आणि त्याच्यातून पोरपोरी उतरायचे आणि शाळेत जायचे. म्हाताऱ्याला माहीतच नव्हतं ते लिफ्ट आहे म्हणून. त्यांनी पाहिलं काहीतरी दिसती खोली आपली काहीतरी, ते खालीवर जाताना दिसत नव्हतं. फक्त दरवाजे उघडायचे, म्हातारी बसायचे, दरवाजे लागायचे. थोड्या वेळ झाला परत दरवाजे उघडायचे, पोरपोरी बाहेर पडायचे, निघायचे. म्हाताऱ्याने विचार केला काय मशीन आहे बो म्हणे हे. हा जातानी मशीनमध्ये कसे जाते म्हातारे जातात आणि येतानी पोरच होऊन बाहेर येतात म्हणे. त्यांनी 2-4 प्रयोग पाहिले. त्याने गेला म्हातारा आला पोर घेऊन, गेली म्हातारी आली पोर घेऊन. ते नंतर माझ्याकडे राग पाहायला लागलं. म्हटलं बाबा काय केलं मी आता, कमून राग पाहता, कधीपासून येता म्हणे मुंबईला कीर्तनाला. म्हटलं झाले 10-12 वर्ष येतो. हे मशीन माहित नव्हतं का महाराज तुम्हाला? मग म्हटलं बाबा कशाचं मशीन? ते बघा ना म्हणे म्हातारे जातात पोरच होऊन बाहेर येतात. बरोबर म्हटलं बाबा असं ना जाय ना मशीन, तुम्हाला काय करायचं त्या मशीनचं? त्याने आपली म्हातारी नसती आणली लगेच. मग विठाला आम्हाला त्या नातेवाईकातून बाजूला जायची अजिबात इच्छा नाही, त्यांच्यातच राहावं वाटतं महाराज आम्हाला. तुम्ही काय सांगता संतांच्या पायाजवळ सुख आहे? संसारिक लोकांना नातेवाईकात सुखाचा अनुभव येतो. जे ब्रह्मज्ञानी लोक आहेत त्यांना ब्रह्माचा सुखाचा अनुभव आहे. जे योगी लोक आहेत त्यांना आत्मा सुखरूप वाटतो. तुकोबारांनी सांगितलं ऐक बाबा, विषयात सुख नाही रे. पण आम्हाला वाटतं त्याला कारण काय? त्याचं कारण असं आहे, येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा तेषु न रमते. अरे बाबा हुशार माणसं त्याच्यामध्ये रममान होत नाही का? आम्हाला वाटतंय त्याला काय कारण? ज्ञानोबा सांगतात एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारे नोहे तरी विद्युत स्फुरणे का न पाहे. जगा माझी आकाशात वीज चमकते ना, पण चमकलेल्या विजेच्या प्रकाशात आपण काम नाही करू शकत. तसं विषयामध्ये सुखाचा क्षणिक अनुभव येतो, पण त्या विषयाच्या सुखाने सुखी झालेला मनुष्य आपल्याला पाहायला नाही भेटत. हे अभ्राची सावली जाईल लया, अभ्राची सावली जाईल लया, हो अभ्राची सावली जाईल लया, अभ्राची सावली जाईल लया, समसुख वेगळाची बाहुली, दृष्टांत देत असताना आभाळाच्या सावलीचा देतात आणि तिथं दृष्टांत देत असताना विजेच्या चमकण्याचा देतात. आभाळाच्या सावली खाली ज्याला आपण शिरळ म्हणतो त्याच्यात त्या ठिकाणी आपण कोणतंच काम करू शकत नाही, त्याच्यात विसावा नाही करू शकत. आणि विजेच्या प्रकाशात सुद्धा आपण काम नाही करू शकत. विजेचा प्रकाश पडतो, आभाळाची सावली पडते,
पण त्याच्यात आपलं काम होत नाही. तसं विषयाचं क्षणिक सुख असेल पण त्या क्षणिक सुखाने कोणी सुखी होत नाही. त्यामुळं बाबा रे त्या विषयात सुख नाही. अहो ठीक आहे महाराज, तुमचं हे आम्ही बऱ्याच वर्षाचं ऐकतो, विषयात सुख नाही, विषयात सुख नाही. पण आम्ही कीर्तन संपायचीच वाट पाहतो. काही तर कीर्तन संपायची वाट बी पाहत नाहीत, तिथं चालूच असतं त्यांच्यावर लगेच सर असं ते. आम्हाला काय खावट ऐका महाराज, आपण दारू पिणारा दारू पितो, तंबाखू खाणारा तंबाखू खातो. ते सुख आहे म्हणून नाही खात, सुख आहे म्हणून नाही पित. मग त्यांना फक्त त्याची सवय लागली आहे. एकदा का माणसाला सवय लागली की ती सवय त्या सुख दुःखाचा नफा तोट्याचा विचार नाही करू देत. मग त्याच्यात किती नुकसान झालं तरी सुद्धा त्याची सवय त्याला सुटत नाहीये. एकदा का त्या ठिकाणी लांचावले मन लागली शेगुडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. हे विषयाकरता सुद्धा तेच लागतं. एकदा का त्या मनाला विषयाची चट लागली की त्याचं किती नुकसान झालं तरी सुद्धा तो शोधेत, म्हणजे विचार करत नाही त्याचा. म्हणजे दारूत सुख नाहीये, दारू प्यायची त्याला सवय लागली म्हणून तो पितो. तंबाखूत सुख नाहीये, तंबाखू खाण्याची त्याला सवय लागली म्हणून तो खातो. ऐका ना, जर दारूत सुख असतं ना तर कितीतरी माणसं असे आहेत आपल्याकडं की त्यांची मुलगी लग्नाला आलेली आहे आणि ते सांगतात की आमच्या मुलीला त्या ठिकाणी जावई पाहत असताना कसा पहा, बोला ना, निर्व्यसनी पहा. जर दारूत सुख आहे तर त्या बापाने असं म्हणायला पाहिजे, महाराज आमची मुलगी लग्नाला आली आहे, तुम्ही खूप फिरता, मला फक्त दिवसातून एकच खांबा लागतो, जावई असा बघा, त्याला निदान दोन, बरं दोन काही एक जण तर मला म्हणजे दुकानच पाहिजे म्हणजे त्याच्यावर. असं होतं का हो कधी? किंवा बापाने मुलाला म्हणायला पाहिजे बाबा तू बी घेत जाय थोडीशी, असं होत नाही ना. जो बाप दारू पितो त्याला वाटतं आपली जावई बी निर्व्यसनी पाहिजे, आपला मुलगा बी निर्व्यसनी पाहिजे. जर सुख आहे तर त्याने असं म्हणायला पाहिजे ना, याचाच अर्थ त्याच्यामध्ये काय नाहीये, सुख नाहीये. जो बाप तंबाखू खातो त्याला वाटतं का आपल्या मुलाने तंबाखू खाल्ली पाहिजे? वाटतं का? बोला ना. नाही म्हणता खुशाल. तरी म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्यात सुख नाहीये, फक्त त्याचं काय लागलंय, व्यसन लागलंय. आणि व्यसन एकदा लागलं की आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. एकदा व्यसन लागलं की त्याचा शीन वाटत नाहीये, म्हणजे विषयात सुख नाही. हा पहिला पत्ता संपला. दुसरा पत्ता होता महाराज आमचा नातेवाईकाचा. ते नातेवाईकात आम्हाला राहावं वाटतं ना. अरे बाबा, नातेवाईकाबद्दल आपण आंधळे आहोत. कसं काय? नातेवाईक सुख देणारे नाहीयेत तरी सुख देणारे वाटतात, हाच आपला आंधळेपणा आहे. हरी जोवरी चळन गा हरी मनती माझा, जोवरी चळन गा हरी मनती माझा, देह सुखाची महाराज म्हणतात बाबा रे,
हाच आपला आंधळेपणा आहे. कोणता? आपल्याला नातेवाईक दुःख देणारे आहेत, सुख घेणारे आहेत असे आहेत, पण आपल्याला ते सुख देणारे वाटतात आणि दुःख घेणारे वाटतात, म्हणूनच आपण आंधळे आहोत. आता मज दृष्टी दे पांडुरंगा, अरे जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानी ती लहान थोर देह सुखाची काजा. मी त्यांना सुख देतोय म्हणून ते आपल्याला सुख देतात. गंमत अशी आहे नातेवाईकाची, नातेवाईक सुख कमी देतात, दुःखच जास्त देतात. पण आपण इतके लापट बनलो की तेवढ्या सुखा करता तेवढं दुःख सहन करायला तयार आहोत. आणि बरं म्हणी बी अशा असतात आपल्यावाल्या, भांड्याला भांड आपलेच दात, ह्या अशा लापटपणाच्या म्हणी असल्यामुळे त्यातून निघूच वाटत नाही माणसाला. ते हरी महाराज काय झालं, आमच्या भावाच्या पायाला कुऱ्हाड लागली होती. असं ते काहीतरी तोडायला गेला महाराजांनी, सटकली आणि ते चवड्यावर कुऱ्हाड बसली. एक 9-10 टाके पडले त्या कुऱ्हाडीचे. मग आता पाहुण्याचं काही दुखलं भागलं तर भेटायला माणसं येतात. पहिल्या काळामध्ये नुसतं आजारी पडला की भेटायला यायचे. नंतर मग इंजेक्शन घेतलं की, म्हणजे गोळ्या बिळ्या खाल्ल्या की मग भेटायला यायचे. नंतर इंजेक्शन घेतलं की मग भेटायला यायचे. नंतरच्या काळात सलाईन घेतल्यावर भेटायला यायला लागले. आता पार ऑपरेशन झाल्यावरच भेटायला येते. आजार वाढले ना आता, तर ते भावाच्या पायाला कुऱ्हाड लागली, टाके पडले, तर मग माणसं नातेवाईक भेटायला यायला सुरुवात झाली. आता गंमत अशी आहे, आम्ही 4 भाऊ आहोत, 2 बहिणी आहेत. सर्वांचे लग्न झालेत, सर्वात लहान मी आहे. काहींच्या मुलाचे लग्न झालेत, सर्व मुलांचे लग्न झालेत, काहींच्या नातवांचे लग्न झालेत. मग नातेवाईक भरपूर, चौघाच्या सासूरवाड्या, चौघाचे मामा, चौघाचे साडू, चौघाचे मेहुणे, पोरांचे साडे सासूरवाड्या, त्यांचे मेहुणे, त्यांचे साडू, बहिणीकडच्या त्या ठिकाणी सासरची मंडळी, त्यांच्या जावा, त्यांच्या त्या ठिकाणी ननंदा, जेच माणसं भेटायला यायला लागले ते कुऱ्हाड लागली म्हणून. आता माणसं भेटायला आले तशी वाटा लावता येत नाही. ज्यांनी खारीक आणलं, खोबरं आणलं, काजू आणले, बदाम आणले, त्यांना साड्या आणि जेवण. ज्यांनी गरा साखरे आणला त्यांना नुसतं जेवण. आणि ज्यांनी फक्त बिस्किटचा पुडा आणला त्यांना, मग आमच्यासारखेच माणुसकी आहे. मग मला वाटलं जास्त माणुसकी काय धरणाच्या कडाला. नुसता चहा त्यांना असं. मग जेच माणसं भेटायला यायला सुरुवात झाली, कोणाला जेवण, कोणाला साड्या, कोणाला चहा, तर ते पायाला कुऱ्हाड लागली होती, ते नीट करायचं बिल डॉक्टरचं 15,000 झालं होतं. हे पाहुणे वाटा लावायचं बिल 25,000 झालं होतं. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की हे नातेवाईक पाहिजेच आपल्याला, म्हणजे निघतच नाही माणूस त्याच्या. धनदारा पुत्र नातेवाईक सुखरूप नाहीयेत बाबा, फक्त ते तुला सुख देतात म्हणून, तुला ते तरुणपणात देतात म्हणून त्या ठिकाणी तुला ते सुखरूप वाटतात. 2 पत्ते संपले आपले. एक पहिला विषय सुखरूप नाहीयेत, दुसरा पत्ता संपला नातेवाईक सुखरूप नाहीयेत. महाराज आमचा 3रा पत्ता आहे ना अजून. कोणता? ब्रह्म सुखरूप आहे ना. तुकोबारांनी सांगितलं, बाबा रे, जे ब्रह्म सुखरूप आहे ना, त्या ब्रह्माच्या सुखाचा अनुभव नाही घेता येत आपल्याला. त्या ब्रह्माच्या सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर ते अमूर्त असणाऱ्या ब्रह्माला सुद्धा मूर्त व्हावं लागतं, आणि मग त्या ब्रह्माच्या सुखाचा अनुभव घेता येतो. ब्रह्ममूर्ती संत जगी आवत,
माणसांनी खात्रीने सांगतो, एकाने ते ब्रह्म पाहिलं नसेल, एकाने त्या ब्रह्माचा अनुभव घेतला नसेल, पण ब्रह्मसुख ज्यांनी आपल्याला सध्या आता प्राप्त करून दिलंय, ते ब्रह्माने नाही प्राप्त करून दिलं, ते मला वाटते कृष्णादेव महाराज काळेंनी प्राप्त करून दिलं. महाराज ते अवताराला आले म्हणून आज आपण त्या ठिकाणी सर्व एकत्रित येऊन कीर्तन ऐकतोय, अन्नदान करतोय, भजन करतोय, हरिपाठ करतोय. मला वाटते ब्रह्म नाही आला अजून आपल्याकडे इथं, पण काळे महाराजांसारखे, कृष्णादेव महाराजांसारखे माणसं आले म्हणून त्या ब्रह्माचा आनंद. लावणी मृदंग शेऊ ब्रह्मरस आवडीने, हे मृदंग आपल्याला त्यांनी शिकवलाय, हे भजन आपल्याला या संतांनी शिकवलंय. याचा अर्थ असा आहे, ब्रह्म नाही आमच्या कामाचं, संत आमच्या कामाचे. सुख भोगायचं असेल तर संतच पाहिजेत, म्हणून सुख वाटे याची ठाई. अहो महाराज थांबा ना, अजून एक पत्ता राहिला ना आमचा. कोणता? आत्मा सुखरूप आहे, त्याचं काय? बाबा रे, आत्मा सुखरूप आहे ना, पण आमचे संत नुसते आत्मा नाही आहेत, आमचे संत महात्मा आहेत. त्यामुळे सुद्धा सुखाचा अनुभव आम्हाला संतांच्या जवळ येतो, म्हणून सुख वाटे ह्याची ठाई बहुपाई संताची या. आता रे बाबा नाही महाराज, आमचे पत्ते संपले. तसं सुधा महाराज, हा अभंग मी राऊत महाराजांचाच बसवलेला आहे. जवळजवळ 15-20 वर्ष झाली असतील. देवगिरीला महाराजांचे कीर्तन असायचे, सहदेव महाराज आशेगावकरांच्या फडावरती. त्यावेळेस महाराजांनी हातीदा अभंग घेतला होता, त्यावेळेस बसवला होता अभंग हा. आणि आता दहीगावमध्ये 4-5 कीर्तन झाले, म्हणलं तर जुनापणा एखादा काढणे म्हणून काढला तो असा. महाराज म्हणतात त्या ठिकाणी सुख वाटे ह्याची ठाई, याच ठिकाणी सुख आहे. ही तशी महाराजांची अभंग सोडण्याची ही अशीच त्या ठिकाणी पद्धत आहे की पहिल्या चरणावर 1-2-4 प्रकार पाडून त्याच चरणावर ते समाप्त करण्याचं. त्यांचं जवळजवळ एका चरणावरती 7-7 दिवस आपण त्यांचे कीर्तन ऐकलेले माणसं आहात. महाराज दुसरीकडे सुख नाही. बरं ठीक आहे महाराज, अजून काय अनुभव येतो संतांच्या सुखात, संतांजवळचा दुसरा अनुभव सांगतात. तिथं नाश नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. मन बोली गेला वास, मन बोली गेला वास, वास नाही नाश ते ठाई. महाराज म्हणतात, म्हणून मी संतांच्या पायाजवळ वास केला, दुसरीकडे कुठंच मला सुख मिळालं नाही, फक्त संतांच्याच पायाजवळ सुख मिळालं म्हणून वास केला. अहो पण महाराज, आम्ही जर त्या संतांच्या पायाजवळ गेलो तर आम्हाला मात्र तेवढा सुखाचा अनुभव येत नाहीये. तुमचे जसे अभंग आहेत ना, सुख या संता समागमी, नित्य तुनावे तुझ्या नामी, किंवा वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा, असे जे अभंग आहेत ना, ते अभंग आम्ही ऐकतो, पण तसा सुखाचा अनुभव आमच्या जीवनात येत नाही. त्याला कारण असे बघा, संतांच्या संगतीत वास केल्याच्या नंतर सुखाचा अनुभव येतो,
पण संतांच्या संगती करण्याची सुद्धा काही नियम आहेत. काय नियम आहेत महाराज? महाराज, नुसतं संतांच्या संगतीत गेल्याने सुख नाही भेटत. आचरण करून जर संतांच्या संगतीत गेलं तर त्या ठिकाणी सुख भेटतं. असं नुसतं मंडपात गेल्याच्या नंतर लग्न नसतं लागत. नवे कपडे राहते, बँडबाजा आपल्या कानावर पडतो, आपल्याही त्या ठिकाणी डोक्यावरती अक्षदा पडतो, पण साऱ्यांचं लग्न लागतं का? एक जणच लागतं. कोणाचं? नवरदेवच. का? त्याचंच का लागलं? तो नवरदेव होऊन गेला म्हणून लागलं. आपण वऱ्हाड होऊन गेल्यामुळं नाही लागलं. तसं संतांच्या संगतीत जाणारे किती माणसं असतील महाराज त्या काळामध्ये, पण सर्वांना तो संतांच्या संगतीचा अनुभव आला नाही. त्याच्याकरता गंमतच अशी आहे, परमार्थ करायचा असेल तर विकार टाकल्याच्या नंतर परमार्थ केला तर तो परमार्थाचा फल पदरात पडतं. विकार धरून जर परमार्थ केला तर किती दिवस केला तर तो परमार्थ कामाचा नसतो. नाथ महाराज सांगतात ना त्या हमामा प्रकरणामध्ये, ए पुरा, तुला जर सुखी व्हायचं असेल तर काम क्रोध पोरानासी, 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 अहंकार हमामा पोरा हमामा पोरा हमामा क्रोध पोरानासी, काम क्रोध पोरानासी. तुला जर परमार्थ करायचा असेल तर पहिला काम क्रोध हे नासो, कारण काम क्रोध लोभ निमाले ठाई, नंतर अवघी आनंदाची सृष्टी झाली. काय बघा, विकार धरून संतांच्या संगतीत गेला तर त्या संगतीचा यत्किंचितही फल पदरात पडत नाही, अजिबात नाही पडत. नाथांच्या कालामध्ये किती त्या ठिकाणी माणसं नाथांच्या संगतीत होते? तुकोबारायच्या काळात काय फक्त 14 जण सोबत होते का? किती माणसं सोबत असतील? याचाच अर्थ असा आहे की संतांच्या संगतीत विकार होईल जावं लागतंय. बघा ना तुम्ही, किती उदाहरण आहेत. एक उदाहरण सांगून पुढे चालतो. रावणाला हनुमंतरायची संगती झाली नव्हती का हो? झालती ना. रावणाला काय बिभीषणाची संगती झाली नाही का? आपण बिभीषणाला संतांच्याच यादीमध्ये घेतोत ना. बिभीषण वरद चंद्रार्क. हनुमंतराय संतांच्या यादीमध्ये आहेत ना. रावणाला बिभीषणाची संगती झाली, हनुमंतरायाची संगती झाली, पण रावण नाही सुधारला. म्हणजे 7 दिवस राहून सुद्धा त्याने तंबाखू नाही सोडली, असं नाही काही व्यसन सोडलं बा त्याने, असं त्याचं जे बरं तो ऐकत कोणाचंच नव्हता. ते ज्यावेळेस त्या ठिकाणी रावणाने सीता चोरून आणली, त्या टायमाला त्याला बऱ्याच जणांनी समजून सांगितलं. कुंभकर्णीने सांगितलं, बाबा रे सीता सोडून दे, रामाला शरण जा. बिभीषणाने सांगितलं, सीता सोडून दे, रामाला शरण जा. मंदोदरीनं सांगितलं, सीता सोडून दे, रामाला शरण जा. सर्वांनी सांगितलं, पण रावणाने कुणाचं ऐकलं नाही. शेवटी एक दिवस पार्वती माता भगवान शंकराला म्हणाल्या, अहो तुमचा भक्त आहे, तो शिष्य आहे तुमचा, सांगा ना त्याला ती सीता सोडून दे, रामाला शरण जा म्हणून. गंमत अशी आहे, त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं, पार्वती माता, हे पार्वती बघ, मी त्याला समजून नाही सांगू शकत म्हणे. आणि गंमत अशी आहे, तर रामायणात सर्वांनी समजून सांगितल्याची उदाहरणं आहेत, पण भगवान शंकराने मात्र समजून नाही सांगितलं रावणाला की ते सीतेला सोडून देईन, रामाला शरण जा म्हणून.
पार्वती मातेने विचारलं का सांगत नाहीयेत. तुम्ही एक असं आहे म्हणे, त्याला जर मी समजून सांगायला गेलो तर तो मला विचारतो तुम्हाला किती डोके आहेत. भगवान शंकराला किती डोके आहेत? 5. पंचानन म्हणतो ना आपण त्यांना. तो म्हणतो तुम्हाला 5च आहेत, माझ्याकडे बघा मला किती आहेत? 10. म्हणून मला नाही समजून सांगायचं मग. बरं, भगवान शंकराच्या परंपरेची गंमत अशी आहे, भगवान शंकराचे वडील ब्रह्मदेव चतुरानन, 4च त्या ठिकाणी तोंड, 4 तोंड त्यांचे. भगवान शंकर 5 तोंड. भगवान शंकराचे चिरंजीव कार्तिक 6 षडानन आणि त्यांचे शिष्य दशानन. म्हणजे चतुरानन, पंचानन, षडानन आणि शिष्य दशानन. ते म्हणे तुमचे ब्रह्मदेव आला तरी ऐकत नसतो म्हणे. मला 10 डोके आहेत. म्हणजे नाही, कुणाचंच ऐकत नव्हता तो. आणि अशा अविचारी बुद्धीनंच त्याचा त्या ठिकाणी संपूर्ण लंकेचा नायनाट झाला. काय झालं होतं एकदा, ज्यावेळेस रामचंद्र प्रभू सर्व वानर सेना घेऊन लंकेवरती आले, म्हणजे लंकेच्या सीमेवरती आले. तिथं आल्याच्या नंतर रावणाला कळालं राम उद्या आपल्यावरती स्वारी करणार आहेत, युद्ध होणार आहे. म्हणून रावणाने सर्व मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि मंत्रिमंडळाला सूचना दिल्या की उद्याच्याला रामाबरोबर आपलं युद्ध होणार आहे, तर ते युद्ध कसं करायचं, त्या युद्धाची नीती आपल्याला आज ठरवायची आहे. सर्वजण लक्ष द्या. सर्व मंत्र्यांना सांगितलं रावणाने, इकडं लक्ष द्या मंत्र्यांनो, रमी नका खेळू. इकडं लक्ष द्या म्हटल्यानंतर मंत्रिमंडळ म्हणले काय महाराज काय लक्ष द्यायचं? अहो उद्याच्याला तो राम येणार आहे, आपल्यावरती स्वारी करून युद्ध करायचं आहे, कशी नीती वापरायची सांगा. त्यावेळेस ते सर्व मंत्रिमंडळ उठले, सांगितलं रावण महाराज काहीच नीती वापरायची गरज नाहीये. युद्धाला जे इकडे आलेत ना, एक तर त्याच्यामध्ये नर आहेत, नाहीतर त्याच्यामध्ये वानर आहेत. नर आणि वानर आमचा आहार आहे म्हणे. उद्याच्याला जर ते आले तर आम्ही ते नर आणि वानर खाऊन टाकू, युद्ध संपून जाईल. आम्हालाही त्या ठिकाणी खूप भुका लागल्यात, आम्ही त्यांना खाऊन टाकू. कहू कवन भय करी विचारा, नर कपी भालू आहार हमारा, नर कपी भालू आहार हमारा. आम्ही राक्षस आहोत, हे वानर माणसं आमचा आहार आहे. उद्या आले की ते वानर आम्ही खाऊन टाकू, काहीच युद्धाची चिंता नका करू. रावणाचा प्रहस्त नावाचा एक मुलगा जवळ बसला होता. तो प्रहस्त उठला आणि सांगितलं महाराज या मंत्रिमंडळाचं काही ऐकू नका, तुम्ही उद्याची युद्धाची नीती वापरा. ती मंत्रिमंडळाला राग आला, आमचं ऐकू नका म्हणजे? आम्ही सांगतोच ना उद्या ते वानर खाऊन टाकतो, तर आमचं ऐकू नका म्हणजे? प्रहस्त म्हटला तुम्ही म्हणताय ते उद्या वानर आल्याच्या नंतर खाऊन टाकू, पण पाठीमागे एक वानर आलं होतं, सारी लंका जाळून गेलं, तेव्हा काय तुम्हाला शिवरात्र होती का? काय एकादश शिवरात्र जवळ आली उपवास होती का तुम्हाला? खाऊ टाकायचं ना ते वानर. मग ज्या अर्थी एक वानर तुमच्याच्याने खाल्ल्या गेलं नाही, त्या अर्थी उद्या तर 18 पद्म वानर येऊ लागलेत. मला सांगायचंय की रावण काय करत नव्हता, कोणाचं ऐकत नव्हता. परत भगवान शंकराचं नाही ऐकलं त्याने. वास्तविक पाहता भगवान शंकर म्हणजे त्यागी महात्मे, काहीच नाही जीवनामध्ये. जिथं आपण सोनं घालतो तिथं त्याने साप धारण केले, जे आपण केमिकल लावतो अंगाला त्याने ते चिता भस्म लावलं, ज्या कपड्याला आपण 10-10, 5-5 खिसा शिवतो त्याने एकही खिसा नाही शिवला. म्हणजे सारं बरं. जिथं राहते त्याचं नाव काय आहे? कैलास. कैलास या शब्दाचा अर्थ बघा ना. मला वाटतं प्रेत जर असलं तर प्रेताला हिंदीमध्ये काय म्हणतात? लास. हे कैलास. किंवा राहायला स्मशानात आहेत ते. स्मशान म्हणजे काय बघा ना, सध्याच्या काळात सारेच परेशान आहेत. कोण परेशान नाहीये? शेतकरी परेशानच आहे, नोकरीवाला परेशानच आहे, उद्योगधंद्यावाला परेशानच आहे, 2-3 हजार रुपये घेणारा परेशानच आहे, 40,000 रुपये घेणारा आपलं ते सारे काय आहेत? परेशानच आहेत. विचारलं एका विचारवंताला हे परेशान काय आहेत? त्यांनी सांगितलं यांना शानमध्ये राहायची सवय लागली म्हणून परेशान आहेत. यांनी जर शानमध्ये राहायचं सोडलं तर परेशान होणार नाहीत. दुसरं एक कारण आहे, किती शानमध्ये राहिला मनुष्य तर शेवटी स्मशानात सर्वांची शान समच आहे, त्याच्यामुळे त्याला स्मशान म्हणतात. समशान. तिथं त्या ठिकाणी काजू बदाम खाणाऱ्याची सुद्धा राखच होते, चटणी भाकर खाणाऱ्याची सुद्धा राखच होते, कोट्यावधी रुपया बंगल्यात राहणारे सुद्धा राखच होते, झोपडीत राहणारे सुद्धा राखच होते. हेच भगवान शंकरांनी आपल्याला दाखवून दिलं की समशान. सर्वांची शान काय आहे? तिथं सम आहे, तिथं काहीच फरक नाही.
पण संतांच्या संगतीत जायचं असेल तर कुणाचं तरी ऐकावं लागतंय. ऐकल्याच्या नंतर म्हणून केला वास नाही नाश ते ठाई. महाराज तिथं नाश नाही म्हणता तुम्ही, पण या मृत्यू लोकामध्ये तर गंमत अशी आहे, उपजे ते नाशी. इथं जन्माला आल्याच्या नंतर नाचतोच मनुष्य, आणि तुम्ही काय सांगता त्या ठिकाणी नाही नाश ते ठाई. या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला मरावंच लागतंय, नंबरच लागलाय. तरी आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला हे आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला आजा मेला पंजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला प्रत्येक माणसाला मरावंच लागतं ना हो. म्हणून कोणी जर विचारलं ना कशाला आले, तर सरळ सांगायचं कशाला आलोत, हा मरायला आलो. असं काय व्हायचं इथं. पण तुम्ही सांगतात नाही नाश ते ठाई, असं कसं काय महाराज. बघा ना काय आहे, ज्यांनी संतांची संगती केली, परमार्थ केला ना, त्यांच्या शरीराला नाश असेल हो, पण त्यांच्या कार्याला नाश नाहीये. मला वाटतंय पूज्य वैकुंठवासी किसनगिरी बाबा आपल्याला शरीराने नाही दिसत, पण कार्याने ते दिसतात ना. राहिल्या त्या राहिल्या किसनगिरी बाबा आपल्याला शरीराने दिसत नाही, पण कार्याने दिसतात. पूज्य वैकुंठवासी कृष्णादेव महाराज शरीराने दिसत नाहीयेत, पण एवढ्या मोठ्या सप्ताहाच्या माध्यमातून कार्याने ते दिसतात ना आपल्याला. याचाच अर्थ असा आहे, नाही नाश तये ठाई. त्यांना नाश नाही महाराज. संतांच्या कार्याला, संतांच्या कीर्तीला, नावाला नाश नाहीये, म्हणून मी वास केला. महाराज अजून काय फायदा आहे. अभंगाच्या तिसऱ्या न करवे हाली चाली
हाली चाली निवारली चिंता ही. महाराज म्हणतात आता मला हालचाल करायची गरज नाही. माझ्या जीवनातली सारी चिंता संतांच्या संगतीत गेल्यानंतर संपली, मिटली. अवघी चिंता वारली, वारली, संपली, मिटली. संसारात गंमत अशी आहे, संसारात चिंता मिटत नाही, संसारात चिंता वाढत जाते. संसारात दोन प्रकारच्या चिंता आहेत. एक चिंता असते तरुणपणामध्ये आणि दुसरी चिंता असते म्हातारपणामध्ये. तरुणपणात चिंता असते कसं करू, कसं होईल, कसं करू, कसं होईल, ही तरुणपणात चिंता असते. आणि म्हातारपणात चिंता असते कसं होतं. हा हा म्हातारपणात चिंता असते कसं होतं, शरीर कसं होतं, कसं झालं, कुटुंबात कसा आपला दबदबा होता, कसा झाला. हे सारं त्या ठिकाणी संसारात चिंता वाढते. महाराज आपल्याला वाटतं हे केल्याने चिंता मिटेल, ते केल्याने चिंता मिटेल, चिंता संपत नाही. उलट त्या ठिकाणी आपली गरिबी वाढत चालते, तळमळ वाढत चालते. काय झालं होतं 1994 साली 93-94 साली मी पैठणला आलो. आणि मग आमचे वडील सद्गुरू गोरक्षनाथ महाराज यांनी मला नवले महाराजांकडे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकलं आणि प्रतिष्ठान कॉलेजला म्हणजे कॉलेजला टाकलं. मग आम्ही सकाळी उठायचं, नवले महाराजांच्या संस्थेवर जायचं, तिथले पाठ घ्यायचे, घरी यायचे, कपडे बदलायचे, कॉलेजला जायचं, कॉलेजला जाऊन कॉलेज करून परत घरी आलं की कपडे बदलायचे आणि परत संध्याकाळच्या हरिपाठाला नवले महाराजांकडे जायचं. असा दिवसभराचा माझा 7-8 किलोमीटरचा तो प्रवास राहायचा. 6-7 किलोमीटर तर नक्की व्हायचे ते. मग माझ्या मनात आलं की आपण जर सायकल घेतली तर हा 6-7 किलोमीटरचा प्रवास जो 2-3 तास लागते ते अर्धा तासात होईल आणि अभ्यासाला वेळ मिळेल म्हणून सायकल घ्यायचं ठरवलं. मग त्यावेळेला सायकल बघितली एक जुनी, तर मला ती 250 रुपयाला सायकल भेटत होती. पण 1993 साली ते 250 रुपये नव्हते माझ्याकडं. मग मी काही उसने घेतले, याला त्याला मागितले पैसे. म्हणजे त्या टायमाला माझी काय होती, तारामळ होती, गरिबी होती. 250 रुपये माझ्याकडं नव्हते 1993 साली. आता 1993च्या नंतर आता 2026 म्हणजे हे 26 आणि ते 7 किती वर्ष झाले, 33 वर्ष. आता या 33 वर्षात काय काय झालं बघा. या 33 वर्षामध्ये आई वडिलांकडे जन्म घेतला, तिकडची बी प्रॉपर्टी थोडीफार मला आली. त्याच्यानंतर चुलत्याकडे दत्तक गेलो, तिकडची बी प्रॉपर्टी आली. त्याच्यानंतर सासूरवाडीला घर जावई गेलो, तिकडची बी प्रॉपर्टी आली. नंतर कीर्तन करायला लागलो, ते बी सुरू झालं. नंतर वारकरी शिक्षण संस्था टाकली, ते बी सुरू झालं. थोडेफार औषधं द्यायला लागलो, ते बी सुरू झालं. यात्रा काढायला लागलो, ते बी सुरू झालं. नंतर त्या ठिकाणी मुलं बाळ झाले, दोन्ही मुलीचे लग्न झाले. काल एका मुलाचं लग्न झालं. आणि आता कदाचित तुम्हाला वाटत असेल की याची तारामळ राहिली. बोला ना, आता काय राहिली तारामळ. त्यावेळेस मला 250 रुपये नव्हते म्हणजे तारामळ होती. पण आता काय राहिली तारामळ. वडिलाकडचं आलं, चुलत्याकडचं आलं, सासरोडीकडचं आलं, हे बी चालूच आहे रोजचं. नक्की साऱ्याच्या मनात असेल याची तारामळ काय झाली, संपली नाही. आता नाथ मंदिराजवळ एक प्लॉट घेतलाय 5 गुंठ्याचा, तिथं 2 कोटी रुपयाचं बांधकाम चालू आहे. म्हणून असं रातची कीर्तन करीत फिरतो. म्हणजे त्यावेळेस किती लागत होते, 250, आता किती लागते, 2 कोटी. म्हणजे गरिबी संपली का वाढली, वाढली. हे मी माझं सांगितलं, तुमचं साऱ्यांचं असंच आहे. ज्यावेळेस दहीगाव जिरायती होतं त्यावेळेस तारामळच होती ना, आता दहीगाव बागायती होऊन सुद्धा तारामळच आहे. संसारात चिंता वाढते, संसारात चिंता संपत नाही. परंतु संतांच्या संगतीत गेलं तर न करावी हाली चाली निवारली चिंता ही. तुका म्हणे निवेतनु रजकुनु लागता म्हणूनी केला वास नाही नाशे ते ठाई. विठोबा रखुमा तनु रजकनु लागता मनवनी केला वास नाही नाशे ते ठाई. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी श्रद्धेनं धनेश्वर भगवंताचा हा महाशिवरात्रीचा उत्सव आपण साजरा करतायत.
परमपूजनीय वैकुंठवासी कृष्णादेव महाराज काळे, परमपूजनीय वैकुंठवासी नवनाथ महाराज काळे आणि आता आपले सर्वांचे गुरुस्थानी असणारे सुदाम महाराज आपल्याला सर्वांना एकत्रित आणतायत. अन्नदान दात्याला भेटतात, अन्नदान करा. आपल्याला बोलवतायत, अरे बाबा त्या अन्नदानाचा त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घ्या. आमच्यासारख्याला बोलवतात कीर्तन करा, तुम्हाला बोलवतायत कीर्तन ऐका. हा सर्व खटाटोप ते करतायत, सर्व खटाटोप ते करतायत. आणि मलाही महाराजांनी फोन केला की महाराज त्या ठिकाणी तुम्ही या सेवा घ्यायला या. मला महाराजांना भेटावं वाटतं, कारण की मला असं वाटतंय असं व्हावं आपण. त्यांनाही वाटतं महाराज की तुमची भेट व्हावी, तुम्ही मला तुमच्यासारखं व्हावं वाटतंय. मला तर ती ददेश्वराची कृपा त्यांच्यावर होईना माझ्यावर होईना. पण सेवेचा योग चांगला. वास्तविक पाहता मी पाठच्याच कीर्तनात बोलून गेलो होतो की काही ठिकाणं अशी असतात की तिथं त्या ठिकाणी कीर्तन करत असताना आम्ही कीर्तनकार झाल्याचं सार्थकता वाटते, समाधान वाटतं महाराज अशा ठिकाणी कीर्तन करत असताना. किती मोठ्या श्रद्धेने तुम्ही येतात. मी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमातही एक वेळेस आलो होतो, त्यावेळेस असा समाज भरपूर असतो. आताही एवढा समाज आहे, गावातही त्या ठिकाणी सप्ताह होत आहेत. म्हणजे तुमची ही श्रद्धेची पावती आहे. इतके सप्ताह होत आहेत तरी तेवढ्याच संख्येनं तुम्ही उपस्थित आहात. आणि अशीच त्या ठिकाणी आपली श्रद्धा वृद्धिगत व्हावी, भगवान ददेश्वरांना ही प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा परमपूजनीय वैकुंठवासी व महाराजांच्या चरणी, त्याचबरोबर ददेश्वरांच्या चरणी, भगवान पांडुरंगाच्या रुक्मिणी साहेबांच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर